आणि आता दिवसभरातल्या राजकीय टॉप 9 बातम्या। आपापल्या गावात तसंच शहरातील छोटे पक्ष संपवा, छोट्या पक्षातील कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घ्या आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना हे आवाहन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। चंद्रशेखर बावनकुळे बोलले ते खरं, मैत्री करून पाठीत खंजीर खुपसा आणि संपवा हे भाजपचं आधीपासूनच धोरण। विजय वडेट्टीवार यांची ही प्रतिक्रिया। अजित पवार, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघात तळ ठोकून। संभाजीनगर लोकसभेसाठी शिवसेना आणि भाजपात रस्सीखेच। संभाजीनगर लोकसभेसाठी भाजपकडून अतुल सावेंच्या नावाची चर्चा तर शिवसेनेकडून संदीपान भुमरे यांच्या नावाची चर्चा। जय बाबाजी भक्त परिवार लोकसभा निवडणूक लढवणार। वेरूळ मठाचे मठाधिपती शांतिगिरी महाराजांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार। मराठवाड्यातील 8 जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय। उद्यापासूनच राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाची आज बैठक। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांकडून चहापानाचं आयोजन। आज दुपारी 1 वाजता महाविकास आघाडीची बैठक। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अंबादास दानवेंच्या कार्यालयात बैठक होणार। उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज सरकारचा चहापानाचा कार्यक्रम। विधान भवनात कार्यक्रम पार पडणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सातारातील माणच्या दौऱ्यादरम्यान फडणवीस उदयनराजे भोसलेंची भेट घेणार। देशाचे गृहमंत्री श्री अमित शहाजी यांनी जी नॅशनल कॉन्फरन्स घेतली होती त्याच्यामध्ये सगळ्या राज्यांना सांगितलंय की एकमेकाशी याच्यामध्ये पार्टिशन करा, कारण हा जो क्राइम आहे हा एक प्रकारे